मला व्हिडिओमध्ये सरळ बोलता येत नाही असं कोण बोलले तुम्हाला पुढं सांगते। सकाळ सकाळी तर मस्त असं उपमा बनवून घेतला होता। मग नंतर ना सगळं झाल्यानंतर माझा तर उपवास होता। सगळं झाल्यानंतर पहिल्यांदा तर किचन कट्टा पुसून घेतला, भात वगैरे गरम करायला ठेवलं होतं। आजची देवपूजा अशी होती। फुलं मात्र माझ्याकडे नव्हते, कारण की फुलं आणायला लई लांब जावं लागतं म्हणून फुलं का घातले नव्हते। मस्त असं सगळं धुवून वगैरे आज पूजा असं केली होती। मग मुलांनी एक कांड करून ठेवले होते बघा, हे सगळं चष्म्याचं काचच काढून साईडला ठेवलं होतं। मग असं म्हटलं बाहेर कपडे वगैरे घालायला गेले, मस्त असं हंतरून वगैरे धुवून घातलं होतं। एवढे मला हंतरून ना नाही म्हटलं 7-8 बिछाने धुवून घातले होते। ते मस्त असं ऊन पडते कडक, दुपारपर्यंत तर वाळून जाते म्हणून पटकरून घालून घेतलं। छोटे मोठे सगळेच धुवून घातलं होतं। मस्त दुपारपर्यंत 2 वाजेपर्यंत तर सगळं वाळून खड झाले होते। म्हटलं चला आता बाहेर जायला निघालो। तर पहिल्यांदा तर चष्म्याची काच बसवायला घेतलं, कारण की चष्मा नाही घातला की अजिबात डोकं थांबत नाही माझं। एवढं डोकं दुखायला चालू होतं ना, काहीच सांगायलाच नको, एवढं डेंजर दुखायला लागतं। मग तिथनं चष्म्याच्या दुकानातनं बरोबर मार्केटात आलो। चष्मा बरं घातलं, छान वाटायला लागलं। आणि इथं कलिंगड ना 100 रुपयाला एक कलिंगड घेतला। मग परत पुढं आल्यानंतर पोरीसनी भांडी पाहिजे होती। ते भांडी घ्यायला बापाने लेकीनी दोघी मिळून गेले होते। ते भांड्याच्या दुकानात का भांडे नव्हते, हे आमचं दरका। घरी आल्यानंतर पहिलं शाबू वडा आणि दही खायला घेतलं, कारण की उपवास होता। तर सांगते तुम्हाला कोण मला बोलले असं। तर एक मला कमेंट आली होती, तुम्ही पहिला बोलायचं शिका। पहिल्यांदा बोलायचं शिकायला काय आईच्या पोटातनं येत नाही आपण शिकून, तरी जगात आल्यानंतरच सगळं काही गोष्टी शिकतो। असंच माझं पण आता मी सुरुवात केलेली आहे। पुढं शिकता शिकेन। तुम्ही कमेंट केल्याबद्दल, मी पण थोडंसं लक्ष दिल्याबद्दल थँक्यू, मला मनापासून म्हणायचं आहे तुम्हाला। असो, इथनं बाहेरची सरबत वगैरे घेतले होते। मग सरबत वगैरे पिलो। मग इथं लगेच मसूर डाळ भिजायला घातलो। नंतर टमॅटो वगैरे कट करून आज डाळ कांद्याचं भाजी बनवायची होती। फक्त अहो आणि मुलं जेवणार होते, आई पण नाही म्हणले होते जेवायला। आणि माझा तर काय उपवास होता, त्याच्यामुळे जास्त काही स्वयंपाक नव्हतं, फक्त भात आणि डाळ कांदा करायचा होता। ह्याला ना कधी पण टायमिंग नसतो, कधी पण चहा म्हणजे चहाच। आमच्या घरात आमच्या सासरा सासू असं असतात का नाही, तसा माझा पोरगा आहे। आणि नंतर लगेच मी त्याला चहा आणि खारी दिलं, लगेच डाळ कांदा करायला घेतला। एक साईडला भात लावला आणि मस्त असं डाळ कांदा बनवून घेतला होता। मग तोपर्यंत आईचं इथं ना एक पार्सल आला होता। ते पार्सल फोडून ना त्यांना दाखवत होते कसं आहे काय। पार्सल तर एक नंबर आला होता, खूप छान असं वॉच आला होता त्यांचं, तिने मागवले होते, खूप छान आहे। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि मी व्यवस्थित बोलते की नाही ते पण नक्की सांगा। चला बाय।